नमस्कार मंडळी, आमची आजी हळदीची लागवड करत आहे. त्याच्यात त्यांनी एक खास जमीन मसाल केलेली आहे, खोदलेली आहे. त्याच्यामध्ये खत म्हणून राख घातलेला आहे आणि अशा प्रकारे ते हळदीची लागवड करत आहे. हे आपल्या घरगुती वापरते ते हळद आहे बरं का मंडळी. ही हळद ना आता ह्या दिवसामध्ये लावायची असते, म्हणजे मेच्या एंडला, आणि लगभग 3 ते 4 महिन्यानंतर काढावी असते. 3 ते 4 महिन्यानंतर ते काढल्यानंतर हे जी बुंदा आहे, हे कांदा आहे, तो बी म्हणून वापरला जातो. साईडला हे जे फांद्या असतात ते काढून आपण ते उकडून घेऊन वाळवून मिक्सरला लावून त्याची पावडर बनवली जाते. तर अशा प्रकारे ही हळदीचं वैशिष्ट्य आहे आणि छानपैकी अशी लावते. मी पण थोडीफार मदत करतो, मला बघतो येते का. हे काढू का? ठीक आहे. कशी लावायची? अशी ना? अशी असं असं कुठे आहे कोंब? ठीक आहे. आमची आजी 90 ते 95 वर्षाची आहे, परंतु हे काम करायला एकदम पटत आहे. मोठ्या आवडीने करते. छोटंसं म्हणजे एक छोटीशी आपण हे म्हणतो, वाफ म्हणतो, तशी तयार केलेली आहे छानपैकी. आणि ते आता लावते. थोडी वेळ लावून झालेली आहे. मोठ्या आवडीने लावते. शेतीची मोठी आवड आहे त्यांना. ह्याच्यावरती काय टाळ वगैरे घालतलं आहे का? त्या कुठले हे कचरा त्या किती घालू या? छान आहे. आमच्या आजीने ते पांढऱ्या मिरच्या पण लावलेल्या आहेत छानपैकी. आपण पाहिले असणं, पण कुठंतरी किंचित कुठेतरी ऐकलं असणं किंवा पाहिलं असणं, पण मी मात्र आमच्या घराच्या बगीच्यामध्ये इथं आजीनं आमच्या पांढऱ्या मिरच्या पण रोपण केलेलं आहे. तिला मोठी अशी आवड आहे शेती करण्याची छानपैकी. हे खास औषधी उपयुक्त एकण लावले. मी यंदा लावली होती छानपैकी. 2 ते 3 वेळा वांगी खाल्ली. तर या आजीला मोठी शेतीचे काम करायची मोठी आवड आहे. मोठ्या आवडीने करते ते बरं का मंडळी. इतकीच असं काय आतमध्ये जास्त हे करू नको ना, वरच्यावर असं ठेवू. ह्याच्यावरती ह्याच्यावरती माती घालतले का तू? पॅक करतले ना? तरी 2-3 महिने लागतात ना. दिपावळी काढू काही नाही. हां आहे का? कुठे आहे ही? का चांगली नाही? हां मंडळी, मृग नक्षत्राचा ज्यावेळी पहिला पाऊस पडतो त्यावेळी यंदा मृग नक्षत्र पुढे आहे, 7 तारखेला आहे. ते आपलं फिक्स ठरलेलं आहे, परंतु यंदा पावसाचं आगमन लवकरात लवकर झालेलं आहे. त्यासाठी ही लोक आपल्याला पावसाळ्यामध्ये किंवा पावसाळ्यानंतर जे भाजी खायला पाहिजे त्याच्यामध्ये तयारी जरूर करतात. अशा प्रकारे लोक हळद म्हणा, किंवा मी तुम्हाला गेल्या आठवड्यामध्ये एक सुरण कांदा ढाकचिन्हाचं कशी लागवड करायची ही पण तुम्हाला मी दाखवली होतीच ना. तशाच प्रकारे आता हे हळदीची लागवड आमची चालू आहे. आणि अळू म्हणा किंवा हळदीची लागवड म्हणा का काकडी म्हणा, तर ह्या ज्या बियाणे असतात ते आता हे लावले जातात.
हे लावले की आपल्याला गणपतीच्या आसपास किंवा गणपतीच्या नंतर हे आपल्याला वापरण्यात येतात, खायला येतात. ठीक आहे मंडळी.